बायका स्वयंपाकाला बसल्या, सुनेला म्हणतात किंवा लेकीला म्हणा, अगर स्वतः करताना भाकरी स्वयंपाकाच काय म्हणतात बाया की ए बाई किती झाल्या का भाकरी? 3 झाले. अगं अगं एवढं चिपटं टाकून ये, अजून 3 भाकरी टाकून आहे. बरोबर आहे, 3 भाकरी टाकून आहे. पण 3 मुलं असल्यास काय करायचं? एकाला हाकलून द्यायचं आणि 2च ठेवायचे. बरोबर आहे ना? 2च मुलं ठेवायचे, तिसऱ्याला द्यायचं हाकल. 3 मुलं असो अगर 3 मुली असो, एकाला हाकल द्यायचं म्हणजे 2च ठेवायचे. 3 भाकरी टाकण्यापेक्षा मग 2 भाकरी टाकायच्या ना. हां अगो बाई 3 भाकरी चांगलं टाकणं, एवढं तर कोणा बोनं टाक. नाही तर तिघातून एक जण अर्ध मोडायचं, अर्धच मोडायचं एक जणाला. म्हणजे 2-2.5 ठेवत्यात, 2.5 माणसं होतात. पंढरपूरला काय ह्याला गेले काय, जेजुरीला जातात. जेजुरीवर गाणं काय आहे? सोन्याची जेजुरी देव मल्हारी नांदतो तिथे, देव मल्हारी नांदतो तिथं ग. हाय बाय सोन्याची जेजुरी, हाय बाय सोन्याची जेजुरी ग. तिथं देव ग मल्हारी, तिथं देव ग मल्हारी. हाय बाय सोन्याची जेजुरी, आणि सोन्याची जेजुरी नाय बाय तिथं बाय नांदत देव ग मल्हारी, मल्हारी नांदत तिथं न बाय ग, तिथं बाय नांदत मल्हारी. न सोन्याची जेजुरी तिथं बाय नांदत मल्हारी, न माळसाबाई तिथं बाय नांदत मल्हारी. येळकोट येळकोट घे हे शिव मल्हारीचा येळकोट घे, लय मोठे पोते घेऊन जा. सोन्याची जेजुरी आहे तर ट्रक भरून सोनं घेऊन या, पोतं भरून सोनं घेऊन या जेजुरीहून. आता सोन्याची नगरी आहे, ती सोन्याची जेजुरी आहे. द्वारका सोन्याची आहे, पहिली द्वारका सोन्याची होती. अहो आता कुणाची एक पत्तर बी सोन्याचं नाही. पहिले पण माणसंच होते, आता पण माणसंच आहेत. पहिले देव पण माणसंच होते, पण एक त्यांची शक्ती होती. इमानदारीनं वागत होते, इमानदार राहत होते, बैमानकी करीत नव्हते, चोरी चपाटी करीत नव्हते, कुणाला मारहाण करीत नव्हते, कुणाला बघवत नव्हतं, असं काही नव्हतं त्यांचं. म्हणून त्यांना देव पण मिळालं. म्हणून आपले गाणे जोडले काही बी, सोन्याची जेजुरी सोन्याची द्वारका. मग द्वारकेला गेलं ना, पोतं भरून घेऊन यायचं सोनं. सोन्याची नगरी म्हणतात. कुणाची आहे सोन्याची नगरी तिथं? सगळे लाकडाचे चौकटी, सगळ्याला छताचे घरं. आता छताचे घर झाले, पहिले पत्राचे होते, छपरं होते, पहिले कोटे होते का नाही? हां एवढा मल्हारी मल्हारी म्हणता, लय मल्हारी लय मल्हारी लय मल्हारी मल्हारी. बानूबाई माणसातच काय नाच वाटतंय तिला? तिलाच का मुरळी सोडलं? याचा अर्थ मला सांगा तुम्ही. पहिली मुरळी होती, एकच मुरळी राहायची, पण तिच्या अंगाला स्पर्श होऊ देत नव्हते वाघे लोक खेळताना. बाजूबाजूलाच खेळायचं तिच्या. आणि तिने एकटी ते बी पदर खाली, डोक्याच्या खाली पदर पडू देत नव्हती. सारखं तोंडाला भुरका घेऊन ती नाचत होती, खेळत होती. तिला थोडीशी झुळूक होती म्हणूनशी. आता काय नाही, तिला ढकलान ढकलीन, लोटान लोटीन, का तर मुरळी आहे. उड्या मारू मारू किती उड्या मारतात, मोठ्या मोठ्या उड्या मारतात, उच उच उड्या मारतात. आधी तसा बानूबाईने खेळ खेळला नाही, बाण्याने तसा खेळ खेळलाच नाही. खेळ खेळला तुम्हाला मी एके खेळ खेळून दाखवते बानूचा. कसं बानूनं खेळले ते एका व्हिडिओमध्ये तुम्हाला खेळून दाखवीन की कशी बानू खेळली आणि भवतारी कसे वागे लोक खेळतात तिच्या. अहो मान मर्यादा नाही म्हणते सोन्याची जेजुरी. आणि पोतं भरून जाऊन सोनं तिथून, मग सोन्याची जेजुरी आणि भंडार उधळीत येतं. अहो भंडार उगं थोडा कंपाळा लावण्यासाठी भंडार असतो. आता काय नाही, भंडार उधळायला डोके सुद्धा पिवळी जर करायला लागले तर केसामध्ये भंडार असतोय का? हां देवान का केसाचा इथंच भंडार उधळलाय का?